श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तुमच्याकडे गोकर्णीचं झाड असेल तर तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी घडणारच। बघा, गोकर्ण ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते। पण प्रश्न असा आहे की गोकर्णाचे फूल हे पांढरे आणि निळे असते आणि ते घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात, त्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत? चला तर मंडळी सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया, ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असे म्हणतात। हे एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असेही म्हणतात। गोकर्णाची फुलं गायच्या कानासारखी दिसतात। ही फुले काही ठिकाणी निळी, पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात। वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचा विशेष महत्त्व आहे। विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो। हा वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकतो, पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक याशिवाय औषधामध्येही तिचे महत्त्व आहे। गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात ते देखील बघूया। गोकर्ण फुलाची झाडं घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत। हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे। त्यापैकी पहिले महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो। विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुले घरातील वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात आणि यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा देखील राहते, कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिय किंवा कृष्णकांता असे म्हणतात, कारण ही फुले भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत। धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन, वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात। विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनाला या फुलांचा उपयोग केला जातो। आता याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलाचा उपयोग हा तर्पणासाठी सुद्धा केला जातो, ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलीतील शनिदेवांची दशा शांत होते। गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकते। शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं। तसेच घरातील शांतता आणि समृद्धी देखील टिकून राहते। विशेषतः घरामध्ये निळ्या फुलाचे पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचे आपल्यावर कृपा आशीर्वाद मिळतात। आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व तर ठीक आहे, पण गोकर्ण फूल निळे असावे की पांढरे? याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्त्व जाणून घेऊया। गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळे आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात। दोन्ही रंगाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णुप्रिय म्हणतात, कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत। हिंदू धर्मातील फुलांचा उपयोग सुद्धा विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि शनिदेवांच्या पूजेत केला जातो। निळ्या रंगाची फुलं हे सकारात्मक आणि शांतीचं प्रतीक मानले जातात। वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची गोकर्णाची वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख, समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। निळ्या रंगाची फुलं हे धनलक्ष्मीला आकर्षित करतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारते। शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येते। विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणे खूप फायदेशीर ठरू शकते। आता बघूयात पांढरी गोकर्ण फुले। पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काढ्यासाठी केला जातो। ही फुले शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जातात। काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग हा दुर्गा देवीच्या पूजेत देखील केला जातो, तर काही ठिकाणी पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठी होत असतो। या फुलांनी देवांची पूजा केल्याने शुभ मानले जाते। पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते।
हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे। तसेच पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी सुद्धा केला जातो आणि मग शांतता होते, आध्यात्मिक प्रगती वाढते। याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो। आता तुम्ही विचार करत असाल, निळी की पांढरी फुले जर तुम्हाला आर्थिक समृद्धी, देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुले निवडा। ही फुले वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात। जर तुम्ही आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरी गोकर्ण निवडा, जे तुमच्यासाठी योग्य ठरेल। म्हणजेच काय तर दोन्ही फुलांना आपल्याला आपापले महत्त्व आहे। वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलांचे आध्यात्मिक फायदे बरोबरच अनेक औषधी फायदे देखील आहेत, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात। गोकर्णाची फुलं, पाने, शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदिक उपचारामध्ये उपयोग केला जातो। यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते असं म्हणतात। त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असे देखील सांगितले जाते। यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्यांवर मात करता येते। याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग, कुष्ठरोग बरे करण्यासाठी केला जातो। याशिवाय ही फुले ब्युटी प्रोडक्ट रंगासाठीही वापरली जातात। याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा प्यायला तर वजन देखील कमी होण्यास मदत होते। याशिवाय पचनशक्ती सुधारते, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर जातात। शिवाय गोकर्ण फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची म्हणजे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव देखील कमी होतो असे सांगितले जाते। या औषधी फायद्यामुळे गोकर्ण फुले एवढी आध्यात्मिक नाही तर औषधाच्या दृष्टिकोनातून हे एक वरदान ठरतं। वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञाचा सल्ला देखील नक्कीच घ्यावा। आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलांचे इतके फायदे आहेत की घरामध्ये, घरासमोर झाडे लावावी की नाही। वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा, पांढऱ्या गोकर्ण फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा। या दिशेला लावणे अधिक शुभ मानले जातात। शिवाय गुरुवार किंवा शुक्रवार या शुभ मुहूर्तावर गोकर्ण फुलांची लागवड करणे शुभ मानले जाते। यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवता प्रसन्न होतात। गोकर्ण फुलांची झाडं घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील। गोकर्णाची निळी फुले धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुले ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहेत। तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही वेल नक्की निवडू शकता किंवा दोन्ही देखील लावू शकता, कारण हे झाड सहज तुम्हाला कोठेही मिळून जातं आणि पावसाळ्यात तर याची रोपे खूप ठिकाणी पाहायला मिळतात। आणि एकदा तुम्ही हे झाड लावले ना, म्हणजेच वेल लावला ना की त्याला भरपूर शेंगा स्वरूपात बिया देखील येतात। त्याच्यामुळे याची भरपूर नंतर रोपे तुम्हाला मिळू शकतात। तर तुम्ही नक्की याचा वेल लावा। तुम्हाला गोकर्ण फुलांचे हे फायदे कसे वाटले? तुमच्या घरात गोकर्ण फुलांचा वेल आहे का? आणि असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।